लावूनच बाण टाकीत असतील. त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, कारण शिंदे समितीने विखे साहेबांचं नाव सांगितलं आपल्याला, 2 महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या. ठीक आहे, देऊ. राहिली सगळ्या सोयरेच, त्याची छाननीच व्हायना. आणखी छाननी, हा हरकती आलेल्या आहेत ना, त्याची छाननी व्हायना. त्याच्यासाठी किती दिवस मागितले? 8 लाख हरकती आले. त्यासाठी किती त्याला वेळ लागणार आहे? थोडा. 8 लाख हरकती एक्स्ट्रा आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. राहिलेत फक्त 2 मुद्दे. तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरावं सांगतो, मी आहे तोवर तुम्हाला डंक नाही. तुम्ही पोरं समजून घ्या. खातानं माणसानं मराठ्यांनी छत्रपती शिवरायाच्या विचाराप्रमाणे चालायचं. तुम्ही थोडा घास जर खाल्ला तर पोट भरत चलन, थोडा 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 खाल्ला. तुम्ही एकदाच जर वंजळभर खाल्ला तर नळ्यात गुंतण्याची दाट शक्यता असते. छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं. पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापला तर खरा. छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळू तर दिलं नाही, कापून तर माघारी आले, बिगर कापल्याचा माघारी आले नाही. थोडस डोक्याने चलू. हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या. 2 गॅजेटियरची ती अंमलबजावणी करून बाकीच्या 6 मागण्याची अंमलबजावणी करायले. सगळ्यांचा GR काढून. विखे साहेब GR काढायलेत ना सगळ्याचा? सामंत साहेब, हा, सगळ्यांचा GR काढायले. आता लगेच आपण हा म्हणलं की म्हणले ना ते लगेच ना, नाही आम्ही गेल्यावर नाही, मग मी नसतो जात. हा, माझ्या म्हणण्यानं सर, नाही तर मग आम्ही हा म्हणतो ना, थोडं वाचते नाही. घंटाभर तर वेळ देतात ना आम्हाला, घंटाभर. हा पण लयच पटापटा असतो. इतकं सोपं आहे की मग आपण फेस पाडीला मग 5 दिवस उपोषणला बसू. आयला तुम्ही आमच्या असून आमच्या हाल करता राव. मग इतकं पटापट होतं म्हणल्यावर मला 5 दिवस बसून मग परत तुम्हाला काय सांगू. आता मुतायला लागलं तर आग व्हायला लागली वा. मुतायला बी काय उंबले राव. मी एकटा सापडावं तुम्हाला सगळ्याला. असं आहे, मी जरंगे पाटणाच्या माध्यमातून एवढं सांगतो साहेब, हे तर आम्ही करतोच आहे, परंतु जी कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसती. गेले 50 वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर, त्यावेळी मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या फडणवीसांच्या मागे लागून त्यांनी सुद्धा त्याला तात्काळ होकार दिला. आपण ते मदतमास खिदमतमासच्या जवळजवळ 1.5 लाख हेक्टरच्या पुढे जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर परत केल्या, करून दिल्या. पण मागच्या काही महिन्यामध्ये आज धाराशिव शहर सगळं क्लास 2 वर होतं, ते आता क्लास 1 झालं आणि विनामूल्य केलं. आपण जवळजवळ कमी यायचे 25%, 50% लागत होतं, 5%वर काहीतरी केलं. पण 4%वर. म्हणजे धाराशिव आहे, नांदेड आहे, मग बीड आहे, या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांचा फार उपयोग झाला. म्हणजे त्यामुळे आपली भूमिका ते सकारात्मक आहे. पण असं आहे की आता आपण ज्या भूमिका मांडतायत त्याला आम्ही ते सुद्धा तीच भूमिका आमची आपल्या दृष्टीने